खरंच रेसिपी बघत होता का वेगळं काही चालू होतं तुमचं? नाही म्हणजे मला न सांगण्यासारखं असं काही नाहीये ना? आज मी हे जे काय केले ते माई साहेबांच्या विचारापलीकडचं आहे. त्यांनाच काय मलाही वाटलं नव्हतं की मला असं काहीतरी करावं लागेल. पण एक गोष्ट नक्की, ह्या सगळ्यानंतर त्या काही गप्प बसणार नाही. काही ना काहीतरी करायचा प्रयत्न नक्की करणार. मीच वेडेपणा केला आणि त्यांना फोटो डायरेक्ट माझ्या फोनमधून दाखवले. थोडा विचार करून दुसरीकडून त्यांना पाठवायला हवे होते. वेळही तशी नव्हती. आता हे फोटो माझ्या मोबाईलमध्ये सेफ नाहीये. दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट करू का त्यांना? पण कुठे, काय करू? हा गप्पू बोल. ताई ऐक ना, जीजू आहेत का घरी? जीजू आहेत की का ग? त्यांच्याकडे लॅपटॉप होता ना? लॅपटॉप हा आहे त्यांच्याकडे आहे का ग? ऐक ना, मला ना जरा लॅपटॉपवर काम होतं. मी येऊ का घरी? विचारते काय? ये की, नाही त्या निमित्तानं तरी घरी येशील तू. ये लवकर, ये, वाट बघते मी. येते. कळलं तुला सगळं? हो दादा. हा, त्या नंदाला पण नीट समजून सांग, काही घोळ घालू नका. नाही नाही, काही काळजी करू नका तुम्ही. नंद विसरतो, लक्षात घेते. गाडी काढ चल. तेजा दादा मस्त. रघु काय रे, परत कसं काय येणं केलं? काय भावानं शाळेत पहिल्याच दिवशी काय लढतरी केली काय? हा नाही दादा, तसं काही नाही झालं. माझं अजून एक काम होतं, त्यासाठी आलेलो. काम काय पहिल्याच दिवशी बदली हवी काय? तसलं काय होणार नाही, आधीच सांगतो. हा नाही दादा, माझं दुसरं एक काम होतं. हा माझा मित्र आहे. नमस्ते दादा. नमस्ते नमस्ते. याचं चांगलं शिक्षण झालेलं आहे, फिजिकल झालेलं आहे. तुमच्यामुळे माझ्या भावाला शिक्षकाची नोकरी लागली. त्याच शाळेमध्ये PT शिक्षकाची एक जागा रिकामी आहे. जर तुमचं शिफारस पत्र मिळालं असतं तर याचे पण काम होऊन जाईल. ए रघु, अरे काय बोलतोय तू? हा, हे असं असतं दादा यांचं. अरे आत्ताच तुझं एक काम केलं ना दादांनी, तर लगेच दुसरं काम घेऊन उभे. तुला काय वाटलं काय दादा काय पेपर पॅड दुकान टाकून बसला तोय? स्वतः मेहनत करून तुझ्या कष्टाच्या कमाईतून मला घेतला. आता प्रत्येक वेळी आग स्टंट हेच करायचं का? दादा तेवढं ते PT शिक्षकाच्या नोकरीसाठी शिफारस पत्र मिळालं असतं तर. नाही मिळणार, अजिबात नाही मिळणार. काय ग माहिती, एवढ्या घाई गडबडीत कुठे चालली आहेस? अगं एक काम आठवलं, मग म्हटलं लगेच करून टाकूया म्हणून निघत होते. बरं, पण मग बँकेत चालली आहेस की अजून कुठे? नाही, मी स्नेहाताईकडे चालली. अगं त्यानिमित्ताने तिची भेटही होईल. बरं ठीक आहे. शलाकाताई, ही सटवी कुठं चालली आहे ना ते बघायलाच पाहिजे. दादा पण असं अचानक? हा, काही निर्णय घ्यायला लागतात अचानक. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? अहो तुमच्यावर तर डोळे झाकून विश्वास आहे. मग झालं तर. आणि तू नको टेन्शन घेऊस रे, त्याच्या कामाचं मी बघतो. तू इकडे रे. हे बघ, ही तुझी नोकरी गेली, तुला मी दुसरी नोकरी देतो. तू पक्की, तुझी नोकरी पक्की. हा, नोकरी पक्की? पण कुठे दादा? अरे आपल्या गावात एवढी मोठी जिम नाही का? हा, तिथं ट्रेनरची गरज आहे. तू ट्रेनर म्हणून तिकडे काम कर. हा, पण दादा ती शाळेतली PT शिक्षकांचीच नोकरी चांगली. अरे हे बघ भावा, कुठलंही काम लहान मोठं नसतंय रे. आणि कितीचा पगार मिळणार तुला तिकडं? तिकडे शिक्षकाला जेवढा पगार मिळेल ना त्याच्यापेक्षा डबल पगार देतो मी तुला. मग तर झालं. अरे आपला शब्द आहे,
आणि आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर. त्यामुळे तू नको लोड घेऊस त्याचा. ती नोकरी सोड आणि ही नोकरी धर. पण दादा ती शाळेतली नोकरी. अरे ती शाळेतली नोकरी एका गरजू माणसाला हवी आहे. हा, कधीपासून मागे लागला होता माझ्या, त्याला दुसरीकडे कुठे नोकरी मिळत नाही रे, हा प्रॉब्लेम झालाय. हा, लई टॅलेंटेड येतो. हा, टॅलेंट म्हणजे एवढं ठासून ठासून भरले ना, म्हणजे काय सांगू खरंच. चल झालं तुझं का? हा चल या तुम्ही आता. धन्यवाद दादा. हा चल या. दादा असा कोण आहे तो माणूस? वेल्या असं काय करतोस? आपलाच माणूस आहे. हे तर या बयाच्या बहिणीचं घर आहे. एवढ्या अर्जंट कशाला आली इकडं? कशी आहेस तू? अगे पुसू नका, मी परत देईल. काय चाललंय तुझं? किती दिवसांनी भेटली बा. तू बस खाली बस. आणि हे का तू एकटी आली? म्हणजे तेज प्रतापरावांना बाहेर थांबवलंस का? थांब मी त्यांना बस बस खाली आधी. घेऊन येते ना त्यांना. बस म्हंटल ना. तेज प्रतापराव नाही आलेत का? तो कुठे असतो ते त्याचं त्याला माहिती. आणि माझं काम आहे ना, मग मी त्याला कशाला घेऊन येऊ? अगं गप्पू, मला वाटलं तू एवढ्या दिवसांनी येणार, म्हणजे ते पण येतील सोबत. बरेच दिवस त्यांची पण भेट नाही झाली ना, म्हणून. ते बरं, तू एक काम कर, तुझं काम करून घे. मी सगळी तयारी केली बटाटेवाडीची. काय दात काढतीये? हस आता, काय हसायचं ना, तेवढं सगळं हसून घे. एकदा का मला तुझा इरादा कळला, मग बघ तुला कशी रडवते ते. बस 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 इकडे. लगेच चालली किचन मध्ये. अगं मी तुला भेटायला आले की नाही? मग बस ना, बोल ना माझ्याशी. बोलणार आहे, पण माझं आजचं खाऊ घालते ना तुला छान. एवढ्या दिवसांनी आली आहे. तुझं काम करून घे, मी आलेच. काय